BSNLमधील विविध कर्मचारी संघटना आणि असोसिएशन्सच्या संयुक्त विद्यमानं बुधवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आलं. यात छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचारी देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात BSNL, EU, NFTE, SNEA आणि सेवा यांच्यासह 12 संघटनांचा सहभाग होता. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार आणि BSNL प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून देय असलेल्या IDA संदर्भातील आदेश तत्काळ जारी करून कर्मचाऱ्यांना IDAचं थकीत पेमेंट त्वरित दिलं जावं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आज वर्किंग एम्प्लॉईचं एवढं मानसिक खच्चीकरण चालू आहे. एकतर आम्ही पहिलंच थर्ड पेसाठी झगडत आहोत, तो मुद्दा तर बाजूलाच राहिला. आज आम्हाला DAसाठी भांडावं लागतं, जो आमचा हक्क आहे. थर्ड पे अशी आम्हाला 2017 पासून भेटलेली नाही आहे, ती तर भेटायलाच पाहिजे. स्टेटला भेटली, आता 8वं वेतन आम्ही घेतो आहे. आम्हाला 3रंच नाही आहे, तर 7व्याचा तर विषयच नाही. तर मला सरकारचं जे हे धोरण आहे, जे वर्किंग एम्प्लॉईचं मानसिक खच्चीकरण प्रत्येक गोष्टीसाठी जे करत आहे सरकार, मी याचा सर्वप्रथम निषेध करते. सर्व संघटना SNPWA एक जे जॉईंट कमिटी आहे, MTNL, BSNL, जी पेन्शनर्स असोसिएशन आहे, ह्या सगळ्या जॉईंटली लढतायत ह्याबद्दल आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे. तर आज सर्व म्हणजे गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यासाठी, गव्हर्नमेंटने आमची हाक ऐकण्यासाठी, गव्हर्नमेंटने आमचा लिगल राईटला आम्हाला जस्टिस देण्यासाठी ही सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे.